सो आजचं सेशन तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं? काही नवीन शिकायला मिळालं का? सो आता मला तुम्ही सांगा की नेहमी तुम्ही कशावर काम करता, आज काय काय नवीन शिकलात? बोल बोल कोणी कोणाला बोलायचं ते बोलू शकतात. खूप छान वाटलं आम्हाला आजचं सेशन. आणि जसं आमच्या मॅम समजून सांगतात तसंच तुम्ही पण आम्हाला आमच्या मॅमसारखंच खूप छान समजून सांगितलं. आणि आम्हाला कुठलाच डाऊट नाही आला आणि क्वेश्चन पण असं नाही वाटलं की हे नाही समजलं. सगळ्या गोष्टी आम्हाला समजल्या आणि डीपमध्ये सगळ्या गोष्टी समजल्या आम्हाला. लिपस्टिकपासून चक्क आयलायनरपर्यंत आम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या. नवीन प्रोडक्ट्स कळले का? नवीन प्रोडक्ट्स. येस. अजून कोणाला काही बोलायचं आहे? तुम्ही खूप गप्पा मारणार आहात मला माहिती आहे. कोणाला काही एक्सप्रेस करायचं की काय आवडलं एखादं त्यातलं, एखादं एक स्पेसिफिक पॉईंट जो माहीत नव्हता आणि जो कळला आज? आय मेकअप. सो क्रीज लाईन, त्यानंतर कसं ब्लेंडिंग करायचं, ब्रश कसे वापरायचे हे कळलं व्यवस्थित. अजून एखादं मेन मॅमना मी विचारते कारण त्या एक्सपर्ट आहेत. सो तुम्ही सांगा का काय वाटलं आजच्या सेशनचं? मला आजच्या सेशनला तुम्ही ज्या आयलॅशेस लावल्या, लेन्स लावल्या, तर मुलींना त्या गोष्टीचा खूप कॉन्फिडन्स नव्हता किंवा घाबरत होत्या लावायला. आज त्यांना ते कळलं की अँगल कसा ठेवावा आणि कशा लेन्स टाकाव्या किंवा कसं रिलॅक्स करावं त्यांना. हे सगळं आज त्यांना एक नवीन होतं मुलींना. कारण रोज त्या म्हणजे करत असताना आम्हाला बोलवायचे की मॅडम तुम्ही लावून द्या. पण मला नाही वाटत की आता त्यांना असं काम पडेल, ते स्वतः करते. हो, त्यामुळे मी खूप वेळ घेतला लॅश आणि लेन्स शिकवायला, घाईत नाही. लॅशचं पण तसंच आहे की लॅश कशा लावायच्या, ग्लू कसा वापरायचा, किती ड्रॉप्स घ्यायचे, हे जे काही मेजरमेंट्स दाखवले. क्रीज लाईन आम्ही पण घेतली होती, पण आज तुम्ही जे सगळं दाखवलं त्याच्यामध्ये आज त्यांना आणखीन जास्त म्हणजे इम्प्रूव्हमेंट होईल. कारण त्या कलर कॉम्बिनेशन करत असताना थोडंसं डार्क लाईट कुठे घ्यावा, कसा घ्यावा, तर आम्ही थेरॉटिकली बेस पण शिकवला, प्रॅक्टिकल पण शिकवलं. पण आज लाईव्ह त्यांनी त्याच्यामध्ये पण त्यांना भरपूर इम्प्रूव्हमेंट झालेलं असतं. सो मॅडमनी कसं त्यांचा पॉईंट छान एक्सप्लेन केला. तसं मॅडम तुम्हाला काय सांगायचं? ते आपण तुम्ही टीचरच आहात ITIच्या. येस. प्रोडक्ट नॉलेज कळलं. म्हणजे त्यांना ज्या गोष्टी माहिती नाहीत, म्हणजे 3,500-4 हजाराचे प्रोडक्ट त्यांना माहिती नाही आहेत किंवा त्यांना घेता येत नाही एवढं कॉस्टली, ते सगळं त्यांना बघता आलं की इफेक्ट कसा येतो. म्हणजे आम्ही जो केलं ते अगदी साध्या प्रोडक्टवर केलं आणि इथे जर बघितलं की त्यांना ते कंपेअर करता आलं की बाबा हे प्रोडक्ट वापरल्यानंतर रिझल्ट कसा येतो, तुम्ही जे वापरलं प्रोफेशनल त्याच्यामध्ये रिझल्ट कसा येतो, लास्टिंग कसं होतं. सो आता सध्या काय होतंय, नुसतं खूप महागातले प्रॉडक्ट्स प्रमोट केले जातात आणि या सगळ्या नवीन ज्या तुम्ही मुली असतात, तुम्ही तर खूप स्टुडंट लेवलला आहात, तुम्हाला असं वाटतं अरे आपण कधी पोचणार तिथे. सो त्याला स्टेप्स आहेत. तुम्ही आत्ताच्या किटवरती ते रिझल्ट घेऊ शकत नाही. बरोबर, हे लक्षात आलं का तुमच्या? सो ते सारखं वाईट वाटून नाही घ्यायचं. कारण मी बघितल्या त्या फेजेसमधनं मुली जाताना की मॅडम मग आमच्याकडे एवढा भारी कॅमेरा नाही, मग मॉडेल नाही, मग कपडे नाही आहेत मॉडेलचे एवढे भारी, मग आम्ही कसं हे सगळं पोर्ट्रे करू. कारण इन्स्टाची सगळी दुनिया दिखाव्याची आहे. कळते का तुम्हाला? सगळे एडिटेड फोटोज असतात, खूप तामझाम. मेकअपपेक्षा कपडे आणि ज्वेलरीवर खूप भर दिला जातो. मॉडेलची स्किन ऑलरेडी छान असते म्हणून आपण ॲक्ने स्किनवाली मॉडेल घेतली, ऑइली स्किनची. का? तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळावं. बरोबर. सो त्या सगळ्या इंस्टाग्राम उद्या जर बंद झाला ना तर मॅक्सिमम इन्फ्लुएन्सर्स आणि मेकअप आर्टिस्ट परत जमिनीवर येतील. कधी कम बॅक टू झिरो. तुमचं कामच शेवटी बोलणार आहे की तुम्ही किती वर्ष सस्टेनेबल काम करताय, की चांगलं एकसारखं काम आणि त्याच्यामध्ये चांगली चांगली ग्रोथ करत पुढे कसं जात आहे. बरोबर. येस. त्या मुलींना हे शिकायला मिळालं असेल की तुम्ही कुठेही कंटाळा न करता उभं राहण्याचा किंवा काम करण्याचा, बोलण्याचा, बोलतानाच एखादं जे काही तुम्ही प्रोडक्ट सगळं दाखवत होता, माहिती सांगत होता किंवा करत होता, तेव्हा कुठेही कंटाळवाणं नव्हतं. आणि त्यांना हे कळलं असेल की पेशन्स सगळ्यात मोठी गोष्ट आहे. की आज एखादं मॉडेल तुम्ही तयार करताय किंवा एक चांगला मेकअप करताय तर त्याच्यामध्ये हॅपीनेस स्वतःचा पण असणं फार गरजेचं आहे. की तुम्ही जर चांगल्या यांनी आवड निर्माण करून जर काम केलं तर क्लायंटवर तो इफेक्ट तसाही चांगला कामाचा दिसतो. करेक्ट. खूप छान ऑब्झर्वेशन आहे. अजून कोणाला असं काही पॉईंट वाटतं का की काय? कारण शिकवायला ना खूप पेशन्स लागतो आणि प्रत्येकाच्या लेवलला जाऊन शिकवायला लागतं. मला 30 वर्ष खूप एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तुम्हाला जर फक्त प्रॉडक्ट दाखवले असते, नार्स वापरा, मॅक वापरा, हे वापरा, मी तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्टला तुमच्या बजेटचं ऑप्शनही सांगितलं. का?
कारण मला तुम्ही काम करायला हवं आहे. मला फक्त इथे येऊन शो ऑफ नाही करायचं आहे की माझ्याकडे सगळी वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट आहेत आणि तुम्हाला अजून खूप वेळ आहे तिथे पोचायला. आम्हाला हे पण कळलं की जास्त कॉस्टली ब्रश वापरल्यामुळे त्याचे इफेक्ट भारी दिसतात. एक्झॅक्टली. सो टूल खूप महत्त्वाचं आहे. सो कधी मेकअप आर्टिस्ट व्हाल तेव्हा पहिले टूल्समध्ये इन्व्हेस्ट करा. तुमचं ब्लेंडर, तुमचं लॅश कर्लर, तुमचे ब्रशेस, काही म्हणजे तुमचं ब्रश क्लीनर पण मॅटर करतं. चांगलंच ब्रश क्लीनर का वापरायचं, नाही तर ब्रशची क्वालिटी खराब होईल ना. परत ब्रश तुमचा पूर्ण स्प्रेड झाला आहे, ब्रश हार्ड झाला आहे, क्लायंट म्हणणार की मला ब्रश लागतो आहे. सो क्रायलॉनचं ब्रश क्लीनर आपण वापरतो. तुम्हाला अजूनही काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता. पण हे सगळं मॅटर करतं. मी कायम उदाहरण देते की तुम्ही कुकिंग करताय आणि तुम्हाला साजूक तुपाचा शिरा बनवायचा आहे किंवा साजूक तुपाची मिठाई बनवायची आहे. तुम्ही मध्येच काहीतरी गफलत करून डालडाच टाक, वनस्पती तूप टाक केलं तर तुम्हाला तो फायनल रिझल्ट तितका चांगला मिळणार नाही आहे. लगेच वास घेतल्यावर कळेल की अरे ह्याच्यामध्ये मिलावट आहे. दिस इज एव्हरीवेअर इन लाईफ, सगळीकडे. तुम्ही उद्या फेशियल करा, क्लायंटचं मेकअप करा, काही करा, एव्हरी स्टेपचे तुमचे क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट काउंट करतात, मॅटर करतात, तरच तुम्हाला रिझल्ट येत जाणार आहे. ओके. सो थँक्यू फॉर कमिंग. आणि आपण असं परत एकदा सेशन ठेवूयात. तुम्हाला हेअरकटचं वगैरे जरी ठेवायचं असलं तरी सांगा, आपण एखादं इथे छान ठेवू शकतो. थँक्यू.